तुझे लिप्स सुद्धा जर का डिहायड्रेटेड आणि पिगमेंटेड असतील तर तुझ्याकडे हे लिप केअर प्रोडक्ट असलेच पाहिजे. अगं मला खूप गरज आहे, कोणते प्रोडक्ट सांग ना. अगं डोंट वरी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुला आणि माझ्या साज मंजिरीच्या प्रेक्षकांना हेच सांगणार आहे. चला मग. तर सगळ्यात आधी आहे लेनेजचं लिप बाम. आता हा लिप बाम खूप हायड्रेशन आणि नरिशमेंट द्यायचं काम करतो तुमच्या ओठांना. मस्त ग्लॉसी इफेक्ट दिसतो. तुमची जर का कोणती लिपस्टिक असेल जी तुम्हाला अशी ड्राय वाटत असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही ह्याला लावू शकता. लिक्विड लिपस्टिक लावायच्या आधी सुद्धा याला लावू शकता. हा छान हायड्रेशन द्यायचं काम करतो तुमच्या लिप्सना. त्यानंतर आहे सिबामेडचा SPF 30 असलेला लिप बाम. जसं आपण स्किनसाठी सनस्क्रीन वापरतो तसंच असं समजा की हे ओठांचं सनस्क्रीन आहे, कारण हे तुम्हाला ना सन प्रोटेक्शन देतं. जर का तुम्ही खूप वेळ बाहेर राहत असाल, तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल तर तुम्हाला हा लिप बाम वापरणं गरजेचं आहे. 3-4 तासांनी रिॲप्लिकेशन करा आणि हा सुद्धा खूप छान हायड्रेशन देतो लिप्सना. त्यानंतर हे मिनिमॅलिस्टचं लिप ट्रीटमेंट बाम आहे आणि यांनी ना मी एका कॅम्पला गेलेले आणि तिथे मी पाणी प्यायलं नव्हतं. खूप टॅनिंग झालेलं, खूप सन एक्सपोजर झालेलं, त्यामुळे माझे लिप्स पिगमेंटेड झालेले आणि यामुळे मला माझ्या लिप्समध्ये कमालीचा फरक जाणवला आहे. ह्याला वापरायचं कधी आहे? ह्याला रात्री झोपायच्या आधी ॲज अ मास्क वापरायचं आहे तुम्हाला आणि सकाळपर्यंत ना लिप्स छान असे पंप झालेले असतात आणि रिपेअर झालेले असतात लिप याच्यामुळे. आता या तिघांचंही काम महत्त्वाचं आहे, त्यामुळे हे तिन्ही लिप केअर प्रोडक्ट्स तुमच्या वॅनिटीमध्ये ठेवा.